संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नाशिकमधील TCS प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिक रोड कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी मोठा दावा केलाय। या गंभीर गुन्ह्यात मलेशियाशी संबंधित काही आर्थिक व्यवहार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचा खुलासा सरकारी वकील अजय मिसर यांनी केलाय। तसंच या प्रकरणात जे जबाब नोंदवण्यात आलेत त्यानुसार धर्मांतराच्या प्रकरणाशी मालेगावचं कनेक्शनही असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न करून तिचं नाव बदलण्यात आलं होतं। तिला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा मोठा कट आरोपींनी रचला होता। पीडितेचं धर्मांतर करण्याच्या उद्देशानं आरोपी निदा खान हिनं तिच्या मोबाईलमध्ये तिच्या धर्माशी संबंधित ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिलं। तसंच YouTube, Instagram लिंक आणि रील्सद्वारे धार्मिक शिक्षणाचे व्हिडिओ शेअर केले होते, अशी माहिती ॲडव्होकेट मिसर यांनी न्यायालयासमोर दिली। पीडित मुलीला हिजाब परिधान करणं, रोजा पाळणं या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं, असंही तपासातून समोर आलं असल्याचं वकिलांनी सांगितलंय। पीडितांनी दिलेल्या जबाबांमध्ये मालेगाव इथल्या काही व्यक्ती आणि दुव्यांचा उल्लेख आहे। त्याची माहिती कोर्टात सादर करण्यात आली। या सर्व बाबींचा सखोल तपास अजून बाकी आहे। त्यासाठी आरोपीकडील मोबाईल जप्त करणं आवश्यक आहे। त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन देऊ नये अशी मागणी वकिलांनी केली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून जामीन अर्जावर 2 मे रोजी निकाल देण्यात येणार आहे। दरम्यान याच प्रकरणातील 4 आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं। त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ते पहा। 5 दिवस पोलीस कस्टडी झालेले असताना आता पुन्हा ते जास्त कस्टडी मागताय। तर कारण त्याची अशी होती की त्यात ऑलरेडी त्यांनी लॅपटॉप जप्त केलेले, त्यात ओव्हरऑल जे सिच्युएशन जर पाहिली त्यांचे मोबाईल जप्त केलेले, ज्या ठिकाणी त्यांना माऊस खाऊ घातला असं ते म्हणणं आहे, तर ते करिश्मा ढाबा तिथे घेऊन गेले। त्यानंतर जिथे टोपी घातली त्या ठिकाणी घेऊन गेले। आता त्याच्याकडे म्हणणं असं होतं की अजून यांचे काही लिंक्स आहे का पुढे, त्यांना शोधून बघायचे असं ते म्हणणं आहे। आता हे जे ऑफेन्सेस आहे, हे 4 जर ऑफेन्सेस बघितले आपण, त्या ऑफेन्सेसमध्ये एक पुरुषाने तक्रार केलेली आहे की मला धर्मांतराचा प्रयत्न म्हणजे माझ्या धर्माबद्दल काहीतरी विक्षिप्त बोललं गेलं आणि त्यानंतर मला जबरदस्तीने मांस खाऊ घातलं गेलं, अशी त्यांची स्टोरी आहे। आमचं म्हणणं असं आहे की ओव्हरऑल जर सिच्युएशन बघितली तर ह्या केसमध्ये असा काही प्रकार घडलेला नाही आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडी फार झाली। तर आमची विनंती की त्यांना MCR द्यावा असं विनंती होती। यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे मी दानिश पुरतं बोलतो, दानिश शेख बद्दल। त्याच्यात काल असं झालं की त्याच्या पत्नीला बोलवलं गेलं। त्या पत्नीला बोलवून साधारण दुपारी 11 ते 3 आणि त्यानंतर दुपारी 3 ते 11:30 रात्री तिला बसवून ठेवण्यात आलं। चहा पाणी न देता तिला अनेक प्रश्न विचारले गेले। तिला त्याचा मोबाईल मागितला गेला, तिचा मोबाईल मागितला गेला। त्यांचं म्हणणं असं त्याचा आणि जी दुसऱ्या एका CR मधली जी बाई आहे मूळ फिर्यादी, तिचं नाव मी घेत नाही, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यांच्यात काय बोलणं आहे त्यांना बघायचं होतं। तर अशा सिच्युएशनमध्ये त्या लेडीजला तसं कायदा काय म्हणतं की 160 नुसार कुठल्याही लेडीला जर तुम्हाला एक अरेस्ट करायचं असेल तर पहिले कारण सांगा आणि अरेस्ट करायचं असेल नोटीस द्या। नोटीस देऊन त्याला ज्या ठिकाणी ती आहे ती जाऊन तिची माहिती घ्या। इथे एका स्त्रीला सकाळी 11 ते 3 आणि दुपारी 3 ते 11:30 पर्यंत बसून ठेवण्यात आलं। याबाबत माझा व्हेरी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे आणि याबाबत मी ह्युमन राईट्स कमिशनकडे देखील जाणार आहे। हे इंडियन सिटीजन आहे तो आणि कुठल्याही याला जिहादचा रंग देऊन कुठेही मॅटर घेऊन जायचं। आता दानिश हा 26 तारखेपासून कस्टडीत आहे। त्या गुन्ह्यात 15 ते 16 दिवस कस्टडी झालेली। असे असताना आता अजून कस्टडीची काय गरज आहे? म्हणजे कुठेतरी कलाटणी द्यायची आणि या केसमध्ये काहीतरी कॉर्पोरेट जिहादचं नाव द्यायचं, एका कंपनीला बदनाम करायचं आणि हे जे असे आरोपी ज्यांचं बॅकग्राऊंड काय नाही, कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा लोकांना कुठेतरी घेऊन जाऊन टॉर्चर करायचं, हा भाग कुठेतरी थांबला पाहिजे। तर आज आम्ही तीच बाजू मांडली आहे। लेट अस होप आज ऑर्डर अवेटेड आहे। तर आम्ही रिक्वेस्ट केली की MCR करावी, तर या सगळे जे गुन्हे आजच्या गुन्हे याच्यातले 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे त्याच्यात सजा नाही। अशा प्रावधान असताना प्रथमतः त्यांनी अर्नेस्ट कुमारच्या जजमेंट प्रमाणे एक तर नोटीस द्यायला पाहिजे, मग अरेस्ट करायला, कारण सांगून अरेस्ट करायला पाहिजे। आता निदा खानच्या जामीन अर्जावर कोर्ट काय निर्णय देतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण निदा खानच्या जबाबामधून अनेक गूढ गोष्टी उकलू शकतात अशी शक्यता आहे।
तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.